मंडळी आज जायगाव केसरी पर्व 5 हे मैदान पार पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 1 मध्ये सुंदर असा साज पळाला आणि पृथ्वीदादा आणि दैवचड गोवेकर यांचा किसना फायनलसाठी पात्र झाला आहे. त्यांचे सहकारी आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मंगेश तांदे वांगी. बर, काय सांगाल आज कशा पद्धतीची गाडी पळाली? गाडी एक नंबर पळाली. गाडीला गॅस गाठाला पण चांगला होता, सेमीला पण चांगला आहे आणि गाडी चांगली पळाली. गटात किती वेळ पळाली होती? 12व्या गटात गाडी पळाली 4 नंबर तासावर. पहिले सेमीत 4 नंबर तासावर. 4 नंबर तासाला. पहिरा कोण होता का किसनाचा? पप्पू शेठ आपलं जगदाळी कुमट्याचे आहेत, त्यांचा तो वजीर पळाला. बर, वजीर बरोबर पळाली. हा, ह्याच्या आधी पळालेली का गाडी? नाही पहिल्यांदाच पळवली. गाडी चांगली पळाली. कोणी नियोजन केलं होतं? हे दादा दैवत भाऊन मी ते तिघांनी मिळून आम्ही नियोजन केलेलं. आता सेमीफायनल तर त्यानं पास केलाय. सेमीफायनलचा पळ कसा वाटला? सेमीफायनलचा पळ बघून अतिशय आम्हाला म्हणजे भारी वाटलंय. फायनलला आम्हाला अपेक्षा आहे 1-2 नंबर व्हायची अपेक्षा आहे. कारण की प्रभू आणि किसना दैवत गोवेकर तसेच आपले पृथ्वीदादा खुटो यांचे दोन्ही नंदी कायम गुलालामध्ये असतात. काय सांगाल? दादांचं नीतिमत्ता साप आहे. दादांचं म्हणजे विठ्ठलरायाच्या चरणी जी माऊलींची बैल असते ती दादा सेवा करते. ती त्यांची सेवेचं फळ दादासने हा किसना देतोय. दादांची कुठलीच बैल दादासने नाराज करत नाही ती. आणि दैवत भाऊंचं दादांचं आणि माझं नियोजन खट्ट असतं. त्यामुळं आम्ही कधी कुठल्या मैदानात म्हणजे बिना गुलाला तर मागे जात नाही. आमची सगळी बैल गुलालात असतात. आणि खासियत दोघांच्या दोघांतला एक तरी कोणतरी फायनलला असतोच आणि तो प्रथम क्रमांक किंवा 2 नंबर असतोच. काय सांगाल? दादांची नीतिमत्ता साप आहे या बैलगाडी खेळात. दादांसारखा माणूस या बैलगाडी खेळात पण नाही. दादा माणूस सगळ्यात 1 नंबर माणूस आहे. त्यामुळे दादांना गुलाल तुटत नाही. आता ज्यापर्यंत तुम्ही म्हटला की तुम्ही नियोजन करता, दैवत शेटचं तर मास्टर माइंड आहेत, मग तुम्ही पायरा वगैरे करताना कसं बघता पायरा? बैल सुचवायचा दादासने. दादा हा यो बैल घालूया का? दैवत भाऊन आम्ही तिघं कॉन्फरन्सला चर्चा होती. शिव बैल ह्या मैदानला, शिव बैल ह्या मैदानला. आमचा बैल कधी आम्हाला नाराज करत नाही. आमचं पैर पण चांगलं असतं. आज ड्रायव्हर कोण होते गाडीवरती? बाह्या ड्रायव्हर आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. बाह्या ड्रायव्हर बांबोडचा. त्यानं गाडी आणली. प्रत्येक मैदानात बाह्या. आणि आमचा सुट्टी मेकर रोहन अडके वाटेगावचा आहे. तो सुद्धा आमचा एकनिष्ठ सुट्टी मेकर आहे. बरं. मग ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय का, आता तुम्ही असाल, दैवत शेट असाल किंवा पृथ्वीदादा, कुठंतरी दादांनी ह्या तुमच्या संपूर्ण टेम्पो या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर माणसं कमवलेली आहेत, कुठंतरी हक्काची माणसं तयार केलीत. काय सांगाल? दादाने सगळ्या भागात दादाजी तुम्ही संभाजीनगरला जावा, कुणीकडे इकडे माळशिरसकडे जावा, सगळीकडे जावा, सातारा भागात या मुंबई भागात जावा, दादांनी सगळी माणसं जोडून ठेवली. त्यामुळे दादांनी कुणीकडे काही अडचण येत नाही. आणि दादा संपूर्ण महाराष्ट्रभर दैवत भाऊ दादा हे संपूर्ण महाराष्ट्रभर अड्डा करते. त्यामुळे कधीच आम्हाला कुठं अडचण येत नाही. दादा जास्त करून मैदानामध्ये कधी येतच नाहीत. एखादं मोठं मैदान असेल तरच येतात. कोरेगाव हिंदी केसरीलाच दादा आलतं. दादांच्या मागे भरपूर असतं. त्यांचा म्हणजे तुमचा विश्वास आहे, दादांचा तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती म्हणजे सगळे अवलंबून असतं. सगळं माझ्यावर मीच बैला जाता सगळं करतोय. दैवत भाऊन दादा आपलं सांगतात त्या पद्धतीने माझं चालू असतंय का. किसनाचा पळ कसा आहे जरा थोडीशी माहिती द्या. किसनात 2 साईड आतनं पण पळतो, 2 साईड फक्त उजवीनं बाहेरनं पळतो, डावीनं बाहेरनं पळत नाही. आणि प्रभू आम्ही प्रभूचा व्यवहार झालाय ना तो. एमके दादा पैसे आहेत त्यासाठी बैल दिलेला आहे प्रभू. किसनाचा थोडा इतिहास सांगा आपल्याला. दादानी खरेदी कुठे केली होती? दादानी खरेदी केली नाही. हा करार झालाय. सागर वाघमोरे शिरंबेचे आहेत. बर. त्यांच्याकडनं आपण हे करार केलेला आहे. बर. हा. आणि हा करार आपला भरपूर दिवस. बर बर बर. कुठेतरी प्रेमा खातर झालेला व्यवहार हा, आहे. प्रेमाबाद खातीर व्यवहार झालेला आहे. त्यामुळे कामाला हा माणूस पण दिलदार आहे. बरोबर. त्या माणसानं पण एका शब्दावर आपल्याला बैल दिला. दादाला म्हणलं हे बैल आपल्याला करारावर घ्यायचा आहे. दादा म्हणलं मंगेश तू म्हणशील तसं. एका शब्दावर आपण बैल करार केला. शेट बैजा मैदानामध्ये दिसत नाही नक्की काय? बैजा आता थोडा आजार आहे. आता बैजानं मध्ये 4-5 अड्डे सलग फायनलला राहिला. आता बैजा थोडा आजार आहे. येणाऱ्या काळात बैजा काय असेल ते रंगरूप दावल पावसाळ्यात. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बैजा एक टॉपचा होत. तुम्ही काय तुमच्या धावणीतला बैजा आता बैजानं आमचं संपूर्ण महाराष्ट्रात दादांचं नाव केलंय. बरोबर. दैवत भाऊंचं दादांचं महाराष्ट्रात संपूर्ण नाव केलंय. त्यामुळे त्या बैल आता जरा थोडा आरामावर आहे. बैल आजारी होता मध्ये. त्यामुळं बैल जरा रेस्टवर ठेवला. काय सांगाल? गट आणि सेमी तर सुट्टाच काढून दिलाय. फायनलला काय अपेक्षा आता? फायनलला आम्हाला 1 नंबर करणार. मधनं आली तरी 4 नंबर तासा 5 नंबर तासा आली तरी 1 नंबर करणार आम्ही 100%. कुठेतरी गुलाल मिळाला याचा आनंद भरपूर आहे. भरपूर गुलाल बैलानं आम्हाला गुलाल कधी गुलालपासून वंचित ठेवतच नाही. कायम नेहमी आम्हाला जायला त्या अड्ड्यात गुलाला ठेवतो. बादशाचा आहे तो.
कुठेतरी ते दादा कष्ट पण आहे म्हणजे आपण त्याच्यावरती मेहनत घेतो. त्याच्यावर जी मेहनत घेतात हे सागर वाघमारे म्हणून सागर म्हणजे सगळी मेहनत यांची असत्या. बरं मी आम्ही नियोजन करायचं काम असते सगळी मेहनत पवनी बिवणी पट्ट्याला आणायचं हे सगळं काम त्यांचं असतं. त्यांच्याकडेच असतंय कुठेतरी ते एक मेन भाग म्हणा गेलं तर आता ती काळजी वगैरे घेणे ते त्यांच्याकडून होत त्यांच्याकडे मग त्याचं फळ किसना 100% किसना 100% दादाने दैवत भावला मला बैल नाराजच करत नाही आमचा. मित्रांनो बघू शकताय पृथ्वीदादा हे नाव तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. दैवचेट तर नियोजन करतात, दादा पण नियोजन करतात. इथून पुढं पण असंच दादांच्या दावणीला गुलाल राज जायला आणि किसना देखील गुलाल घेत झाली त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.